फक्त 10 मिनिटात बनवा हिरव्यागार फुगलेल्या आणि खुसखुशीत पालक पुऱ्या। एकदा ही रेसिपी तुम्ही करून पाहिली तर साधी पुरी पुन्हा बनवायची इच्छा होणारच नाहीये। नमस्कार, स्वागत आहे वेदिका की रसोईमध्ये। आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी पालक पुरी। चला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारं साहित्य, इथे 1.5 वाटी गव्हाचं पीठ, 1.5 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बेसन, तर भरपूर सारी पालक घेतलेली आहे, मुठभर कोथिंबीर, एक 10 ते 15 हिरवी मिरची, मुठभर लसूण, 1 इंच आलं, कसुरी मेथी 1 चमचा, तीळ 2 चमचे, धन पावडर 1 चमचा, जिरं 1 चमचा, ओवा 1 चमचा, हळद 1 चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा, चवीपुरतं मीठ आणि मोहन घालण्यासाठी 2 चमचे तेल। इथे पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया। त्यामध्ये पालक, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर आणि जिरं हे सर्व मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं। आता आपण एक परात घेऊया। त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन पीठ, कसुरी मेथी, तीळ, धन पावडर, ओवा, हळद, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ। आता याच्यामध्ये आपण मोहन घालून घेऊया। हे सर्व एकत्र करून घेऊया। आता याच्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला घालूया। याचा आता आपण गोळा बनवून घेऊया। हे सर्व एकजीव करा। याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घाला। सुरुवातीला आपण जे वाटून घेतलेलं आहे ना त्याच्यातच मळून घ्यायचं। जर लागल्यास आपण थोडं थोडं करून पाणी घालून घट्ट असा गोळा मळून घ्यायचा। इथे आपण आता थोडंसं पाणी घालून घेऊया। इथे आपला घट्ट असा गोळा मळून झालेला आहे। ह्याला आपण एक 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया। त्यानंतर इथे मी पोळपाट घेतलेला आहे। त्यानंतर या पुऱ्या तुम्ही छोटे छोटे गोळे करून पण लाटू शकता, पण मी इथे एक सोपी आणि सिंपल पद्धत तुम्हाला दाखवते। त्यामुळे पुऱ्या पण आपल्या पटकन होतील आणि वेळही वाचेल।
अशा प्रकारे एक मोठा गोळा करायचा. या गोळ्याला असं पिठात घोळवून घ्यायचं. पीठ जास्त नाही लावायचं, थोडंसं लावायचं सुरुवातीला. आणि हे असं लाटून घ्यायचे. अशा प्रकारे ही लाटून घ्यायची. ही जास्त पातळी लाटायची नाही आणि जास्त जाडी नाही करायची. मिडियम आकाराची अशी ही पोळी लाटून घ्यायची. आता मी इथे एक झाकण घेतलेलं आहे. मी असे हे झाकणाच्या साहाय्याने या पुऱ्या बनवून घेते. खूप झटपट होतात आणि एकदम गोलाकार आपल्या अशा पुऱ्या बनतात. हे बघू शकता तुम्ही. ह्या अशा पुऱ्या बनवून घ्यायच्या सगळ्या. तर अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेऊया. तर ह्या पुऱ्या आपल्या आता बनवून झालेल्या आहेत. आता इथे आपण पुऱ्या तळण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल आपलं चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपण आता एक एक करून अशा पुऱ्या तळून घ्यायच्या. हलक्या हाताने अशा दाबून जरा तळायच्या. हे बघा कशा आपल्या पुऱ्या टंब फुगलेल्या आहेत. सोनेरी रंग येईपर्यंत अशा कुरकुरीत तळून घ्यायच्या. आता ही पुरी तळून झालेली आहे. आपण एका जाळीमध्ये काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपण या सगळ्या पुऱ्या तळून घेऊया. आता याला पण आपण काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्या या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. तर कशा वाटतात या गरमागरम पुऱ्या? या पालक पुऱ्या तुम्ही बटाट्याची भाजी, दही, लोणचे किंवा चहासोबत सर्व करू शकता.
नाश्ता, डब्बा किंवा प्रवासासाठी हा उत्तम पर्याय आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा सोप्या व चविष्ट रेसिपींसाठी वेदिका की रसोईला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.